अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी असलेल्या कार्यसमितीमध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी ज्येष्ठ व सक्रिय समाजसेवकांना सामील करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। या संबंधित कुंभमेळा समिती अध्यक्ष नाशिक विभाग आयुक्त प्रवीण घेडाम यांच्यासह सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। तसेच नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची देखील सहमती घेऊन नाशिक प्रभारी पालकमंत्री यांना याबाबत पत्र देऊन यामधील उपयुक्तता स्पष्ट करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, जनसेविका गीताताई शामसुका, डॉक्टर पार्वती लकार, या तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, शिवसेना नेत्या रंजनाताई थोरवे, शहर प्रमुख जावेदभाई शेख, जनसेविका आशाताई भोईर, जनसेविका सुनंदताई विस्पुते, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सूरदास पावसे, जनसेवक विष्णुभाऊ कातोरे, जनसेविका वंदनाताई काळे, श्री अनिल परे, सचिव श्यामभाऊ जाधव, अमोल पवार, शहर प्रमुख जावेदभाई शेख, उपाध्यक्ष दिलीपभाऊ गायकवाड, तुषारजी शामसुका, दर्शना संदीप अहिरे, सुलोचना विलास शिंदे, संघटक सुवर्णाताई उदावंत, जनसेविका दीपालीताई वाणी, कल्ला अध्यक्ष संजय बलकवडे, श्यामभाऊ डावरे, राहुल मोरे, तानाजी भोज, संजय शिंदे, विशाल आर, सुनील पाटील, बाळासाहेब साळवे, दिनेश गवारे उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी सोयी सुविधा या क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळावी याची दखल घेत आवश्यक असल्याचं मागणी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्या मार्फत सर्वसमावेशकांनी केली आहे। कुंभमेळा 2027च्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन किंवा विशेष नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण नियुक्त समितीमध्ये अनुभवी समाजसेवकांना सामील करावे अशी सर्वसामान्य जनतेची, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींची असलेली योग्य इच्छा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे। NTKMA नुसार पायाभूत सुविधा विकास, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सुरक्षा व संरक्षण व्यवस्था, वाहतूक व गतिशीलतेचे नियोजन, डिजिटल सक्षमीकरण, भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यास सहकार्य करू लाखो भाविक व पर्यटकांना सुरक्षित, सर्वसमावेशक व सुविधा समृद्ध असा अनुभव देण्यासाठी समाजसेवा कार्यशील असू असे आश्वासन उपस्थानाकडून देण्यात आले। साऱ्या महिला अवेलेबल आहे कामासाठी, पण कामं दिल्यानंतर आम्ही ते पूर्ण करणार इथं आम्ही तुम्हाला आश्वासन पण देतो आणि सर पण चांगले बोलले, आम्हाला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला इथून। थँक्यू सो मच सर। भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत। आम्ही सर्व कुंभमेळा संदर्भात जे काही जनतेचे सेवेसाठी सर्वप्रथम अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून जी काही नाशिकच्या नागरिकांची, नाशिकच्या जनतेची जी काही इच्छा होती, तर ती इच्छा आज आम्ही सर्व निवडणुका आता जवळपास पार पाडलेल्या आहेत आणि त्याच हिशोबाने आम्ही जे आपले नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत आयुष शर्मा साहेब त्यांच्यासमोर जनतेची जे काही म्हणणं आहे, जनतेची जी काही मागणी आहे ती आज आम्ही त्यांच्यासमोर। मित्रांनो, जवळपास मागच्या 2 वर्षापासून आपण वातावरण बघतोय समाजामध्ये, निवडणुकांचं वातावरण होतं, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि ते व्यस्त होते आपापल्या निवडणुकींमध्ये, आपापल्या पक्षाला निवडून आणण्यामध्ये ते व्यस्त होते। आणि आत्ताचा हा जो पिरियड राहणार 2026 मार्च एप्रिलपासून तर 2028 दिवाळीपर्यंत, तर या पिरियडमध्ये जनतेला वाली नसणार हे सर्वांना माहिती आहे। आणि याचमुळे जनतेची सर्वप्रथम असलेली मागणी, नाशिक शहरामध्ये हा जो कुंभमेळा आहे हा जागतिक लेवलवर हा प्रख्यात आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये याला एक विशेष महत्त्व आहे। आणि हा जो नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो कुंभमेळा आहे, तर ह्या कुंभमेळ्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव आहे, सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध विभागामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, आणि हे सर्व नियोजन करताना याच्यामध्ये प्रामाणिकता जोपासली गेली पाहिजे। आजकाल जो प्रत्येक क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार होतो, जो काही ज्याचं नियोजन व्यवस्थित नसतं असं आपण म्हणतो, थोडक्यात जिथं जिथं अत्याचार होताना काही भागामध्ये दिसतंय, तर सामाजिक क्षेत्रातले प्रामाणिक पदाधिकारी जर आपण तिथे कुंभमेळ्याच्या कार्यसमितीमध्ये जर त्यांना समाविष्ट केलं, त्यांना जर सामील केलं, तर त्याचे चांगलेच परिणाम, नक्कीच चांगले परिणाम या येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला सर्व नागरिकांना, सर्व जनतेला। मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथार, नाशिक।